नमस्कार. आत्ता आपण शारदाश्रमाच्या मुख्य इमारतीच्या डाव्या बाजूला जी पाठीमागे तुम्हाला नारळाची बाग दिसते, त्या नारळाच्या बागेच्या बरोबर पाठीमागील बाजूस आपण उभं आहे. आणि इथं आज दुपारीच आम्हाला एक वनौषधी आढळलेली आहे. या वनौषधीचं नाव आहे रानवांगी. अतिशय दुर्मिळ होत चाललेली ही वनस्पती आहे. तर या छोट्याशा व्हिडिओमधून आपण या रानवांग्याच्या माहिती घेणार आहोत. या रानवांग्याचं जर आपण विचार करता त्याचं शास्त्रीय नाव, आपण आता शास्त्रीय नावाची चर्चा करतोय किंवा जी वनस्पती आपण अभ्यासतोय त्याचं शास्त्रीय नाव काय आहे हे मुलांच्याकडून जाणून घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपला आहे. तर यापैकी कोणाला माहित आहे का तुम्हाला की या रानवांग्याचं शास्त्रीय नाव काय आहे? म्हणजे या पद्धतीनं विद्यार्थ्यांमधली जिज्ञासा जागृत होत आहे आणि त्या मुलांना असं वाटतंय की ही वनस्पती कुठली आहे, पुढे गेल्यानंतर वनस्पती कोणती आहे, म्हणजे असे वेगळ्या वेगळ्या वनस्पतींची माहिती घेण्याचा त्यांना एक छंद निर्माण झालेला आहे. ही खरोखरच एक पर्यावरणाच्या दृष्टीने किंवा शाळेच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट आहे. आता या वांग्याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया. जे रेग्युलर वांग असतं, साधारण वांग असतं, त्या पद्धतीचंच हे वांग आहे. त्या पद्धतीनं याची जर आपली रचना बघायची झाली तर जशी नॉर्मल वांग्याची पानं असतात साधारणतः त्या पद्धतीनंच पानं दिसत आहेत. याचं खोड जे आहे ते खोड तुम्हाला इथं दिसेल बघा, आणि या खोडावरती इथं काटे सुद्धा दिसतील बघा तुम्हाला. म्हणजे या पद्धतीनं जसं आपलं शेतामध्ये आपण संकरित पद्धतीचं वांग लावतो त्या पद्धतीचंच हे वांग आहे. फक्त याचं वैशिष्ट्य म्हणजे काय, याला कुठं लावावं लागत नाही, हे नैसर्गिकरित्या उगवून येतं. आता बघा इथं परत मी एकदा दाखवा. इथं बघा ह्या पानाला ह्या शिरा आहेत, या शिराच्या इथं काटे दिसत आहेत आपल्याला, या खोडाला पण काटे दिसतात. आता हे काटे काय करतील तर शेळ्या असतील, मेंढे असतील, याच्यापासून काय करणार आहे ते या वनस्पतीचं स्वसंरक्षण नैसर्गिकरित्या होणार आहे. आता या रानवांग्याचे ही वनौषधी आहे आणि याचे उपयोग म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा उपयोग याला पुढच्या काही दिवसामध्ये याला फुलं येतील, कळ्या येतील, त्याचबरोबर याचं वांग येईल आणि हे वांग आपण भाजी म्हणून अगदी घरी खाऊ शकतो सहजपणे. त्याच पद्धतीनं आयुर्वेदामध्ये याला खूप महत्त्व आहे. आयुर्वेदामध्ये विविध औषधं तयार करण्यासाठी प्रामुख्याने या रानवांग्याचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो. धन्यवाद.